अध्याय 7 ब्रह्मपद नाही सोपे. अक्कलकोटचे राजे मालोजीराव भोसले हे मोठे धार्मिक वृत्तीचे. त्यांची स्वामी समर्थांवर मोठी निष्ठा. त्यांना वेदांतील ज्ञान जाणून घेण्यात मोठी रुची होती. या आपल्या आवडीखातर त्यांनी एकदा मुंबईच्या प्राकृत भाषेत वेदांवर बोलणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांना अक्कलकोटास मोठ्या सन्मानाने बोलवून घेतले. त्यांची प्रवचने आयोजित केली. त्यांच्या या ललित्यपूर्ण विद्वत्ताप्रचूर भाषणाने लोक अत्यंत प्रभावित झाले. मालोजी राजे तर त्यांच्यावर विशेष प्रसन्न झाले. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे जेव्हा स्वामींच्या दर्शनास आले तेव्हा त्यांना सकृत दर्शने स्वामी हे काहीसे वेड्यासारखेच वाटले. त्यांच्या संकल्पनेच्या चौकटीत न बसल्याने त्यांनी स्वामी हे वेडे संन्यासी आहेत असे मत व्यक्त केले. त्यांनी लोकांनाही या वेड्याच्या नादी लागू नका असा सल्लाही दिला. त्यांच्या मनात स्वामींच्या श्रेष्ठत्वाबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांना आपल्या अंगावर असंख्य विंचू आहेत, ते आपल्याला दंश करीत आहेत असे स्वप्न पडले. त्याने ते घाबरले व ओरडत उठले. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारी बुवा हे स्वामींकडे गेले असता स्वामी त्यांना पाहून हसत म्हणाले, "काय व बुवा, विंचू पाहून इतके घाबरलात का? अहो, ब्रह्मपदावर पोचायचे हे काही सोपं नाही. त्यासाठी आधी ते आतबाहेर भरलेले आणि सर्वांच्या सामावलेले ब्रह्म हे कळावे लागते. त्याचा बोध व्हावा लागतो." स्वामींचे अंतर्ज्ञान आणि बोध याने विष्णुबुवांनी स्वामींचे पाय धरल्यावरच पुढे त्यांना स्वामीकृपेनेच ब्रह्मपदी लीन होण्याचा अनुभव घेता आला. श्री स्वामी समर्थ. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनातला अहंकार दूर होऊन त्यांच्या मनातील भगवंतावरची निष्ठा, भक्ती व प्रेम वाढेल. श्री स्वामी समर्थ.